नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या पार्टीजचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या मोठ्या मोठ्या पार्टीजवर सेलिब्रेशनवर एक्साइज विभागाची करडी नजर असणार आहे आणि गेल्या काही दिवसात त्यांनी मोठी कारवाई सुद्धा केलेली आहे आणि इथे जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने जो इल्लीगल पद्धतीने हा सगळा दारूचा साठा दुसऱ्या ठिकाणी नेतला जात होता त्याच्यावर सुद्धा एक्साइज विभागाकडून कारवाई करण्यात आलेली आहे। 3 आरोपींना या ठिकाणी अटक देखील करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत एसपी सर आहेत। सर, मोठा साठा तुम्ही या ठिकाणी जप्त केलेला आहे, कुठून कुठे चाललेला आणि नवीन वर्षाच्या अनुषंगाने आपण काही खास पथकं सुद्धा नेमली आहेत? यस राज्य उत्पादन शुल्क विभागाकडनं नाताळ आणि नववर्षाच्या अनुषंगाने जवळपास 17 म्हणजे रेग्युलर आणि विशेष पथकं असे नेमण्यात आलेली आहेत। त्यामध्ये 50 पेक्षा जास्त अधिकारी व 100 ते 125 कर्मचारी हे कार्यरत आहेत आणि सदरचे पथके हे जिल्ह्याच्या व शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये तैनात करण्यात आलेली आहेत। या पथकाकडनं संशयित वाहनांची तपासणी असेल, रात्रीच्या गस्ती असतील किंवा ज्या ठिकाणी विदाऊट परमिशन्स पार्टीज असतील किंवा बँक्वेट हॉलमध्ये पार्टीज होत असतील अशा ठिकाणी किंवा संशयित अनुदेप्त्यावरती लक्ष ठेवण्याच्या अनुषंगाने हे सदरची पथकं कार्यरत आहेत। याचाच भाग म्हणून काल बेबेवाडी परिसरामध्ये जवळपास 1250 पेक्षा जास्त गोवा बनावटीचं मद्य जप्त करण्यात आलेलं आहे आणि या कारवाईमध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे अद्यापर्यंत आणि 2 आरोपी हे संशयित आहेत, यामध्ये फरार आहेत आणि यापुढचा तपास सुद्धा करण्यात आला। म्हणजे हे नवीन वर्षाच्या पार्टीसाठीच दारू ही पुण्यामध्ये येत होती? प्रथम दर्शनी हे 30% अनुषंगाने आणल्याचा स्टॉकमध्ये यामध्ये आरोपीच्या स्टेटमेंटमध्ये निष्पन्न होत आहे। सर, याच्या अगोदर गेल्या काही दिवसा अगोदर सुद्धा तुम्ही एक मोठी कारवाई केली होती, त्याच्यामध्ये किती आपण दारू जप्त केलेली आहे अशा पद्धतीने जी बनावट पद्धतीची आहे? या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडनं पुणे जिल्ह्यातून 223 पेक्षा जास्त गुन्हे या महिन्याभरामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत 31च्या पार्श्वभूमीवरती। यामध्ये जवळपास 35 पेक्षा जास्त वाहनं पण जप्त करण्यात आलेली आहेत आणि 1 कोटीपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि वर्षभराचा जर विचार केला तर 2500 पेक्षा जास्त आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि 14 कोटीपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सर, ही आपल्याला एकदम ब्रँडेड बॉटल्समध्ये दिसते, ही बनावट पद्धतीची जी दारू आहे ही एखाद्याने पाशन केल्यानंतर त्याला कितपत धोका असतो? एका म्हणजे जो ड्रिंकर असतो म्हणजे किमान घेणारा असतो, तर याबाबतचा तपास सुरू आहे। तपासामध्ये जसे फॉरेन्सिकला किंवा हे सॅम्पल पाठवले जातील त्यानंतरच याबाबत भाष्य करणे योग्य। हे धोकादायक आहे? हा, म्हणजे इलिगल याबाबत ठोस असा पुरावा नाही की खरंच कुठल्या मॅन्युफॅक्चरिंग कुठे झालंय आणि खरंच तिथून झालंय का याबाबत सांगणं शक्य नाही आहे। तर अशा पद्धतीने मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। जवळपास जसं सरांनी सांगितलं की 250हून अधिक कारवाया अशा पद्धतीने करण्यात आलेल्या आहेत आणि जवळपास 1-1.5 कोटी रुपयाची ही सगळी बनावट पद्धतीची दारू गेल्या 3 ते 4 दिवसात एक्साइज विभागाकडून वेगवेगळ्या भागांमध्ये कारवाई करून पकडण्यात आलेली आहे आणि यातील काही आरोपींना देखील अटक करण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्ही देखील कुठेही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी एन्जॉयमेंटसाठी जात असाल तर तिथं तुमच्याकडे लायसन्स आहे ना लिकर कन्झ्युम करण्याचा, किंबहुना तिथं कुठलेही अनुचित प्रकार घडत नाही ना आणि दारू सुद्धा जी मद्यपान त्या ठिकाणी करतोय ते बनावट पद्धतीचं नाही ना, ही सगळी खबरदारी घ्यावी, अन्यथा तिथं देखील एक्साइज विभागाकडून कारवाई करण्यात येऊ शकते। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।